आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। मवियाचं 70% जागावाटप पूर्ण झाल्याची मवियातील वरिष्ठ नेत्यांची TV9 मराठीला माहिती। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मेळाव्याचं आयोजन, मुंबईतील बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। शरद पवार आमचे दैवतच, आम्ही इतके दिवस शरद पवारांच्याच नेतृत्वात काम करायचो, मात्र आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं आवाहन। मी आजपर्यंत 5 वेळा उपमुख्यमंत्री झालो, दुसरा कुणीच इतक्या वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही, करमाळ्यातील कार्यक्रमात अजित पवारांचं विधान। पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या जगदीश मुळीक यांचा दावा, जनतेने आशीर्वाद द्यावा, पत्रकातून आवाहन। वडगाव शेरीत सध्या अजित पवार गटाचे सुनील टेंगरे आमदार। सरकार आदिवासी समाजाला अंधारात ठेवून निर्णय घेत आहे। धनगर समाजासाठी एका दिवसात 2 बैठका घेतल्या जातात। आदिवासी मंत्र्यांना बैठकीला बोलवलं जात नाही, नरहरी झिरवळांचा आरोप। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत फॉर्म भरूनही मतदार यादीत नाव नाही। यादीत नाव नसल्यानं विक्रांत जाधव यांच्याकडून खंत व्यक्त। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावली, पाणी पिण्याची आणि उपचार घेण्याची गावकऱ्यांकडून जरांगेंना विनंती। जालन्यातील वडीगोद्रीतील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचं आमरण उपोषण सुरू। पंढरपुरातील धनगर समाजाचं उपोषण अखेर 16व्या दिवशी स्थगित। समाजाच्या आग्रहास्तव उपोषण स्थगित केलं। उपोषणकर्ते दीपक बोराडेंची प्रतिक्रिया, तर धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी कायम। मुक्ताईनगरच्या पंचायत समितीच्या कारभाराविषयी रक्षा खडसे आक्रमक। रक्षा खडसेंनी पंचायत समितीच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। पंचायत समितीत पैसे घेऊन काम होत असल्याचा आरोप। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू। काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली। अहमदनगर शहराचा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे अहमदनगरमधील सीना नदीला पूर। नगर कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली। कोकण मराठवाडा विदर्भात मुसळधारेचा अंदाज। बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण। मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज। ऑक्टोबरमध्ये बीकेसी ते आरे कॉलनी पहिला टप्पा सुरू होणार। व्यवस्थापक संचालिका अश्विनी भिडेंची माहिती। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीत लाडू उंदरांनी कुरतडल्याचा व्हिडिओ व्हायरल। या वृत्तात तथ्य नसल्याचं मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट।